खुपते तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. खुपते तिथे गुप्तेच्या आजच्या भागामध्ये देखील फोन राऊंड ऐकून आपल्याला चांगले झटके बसणार आहेत आणि प्रेक्षकांच्या आणि गेस्टच्या मध्ये चांगलेच खटके देखील उडणार आहेत, कारण आजचे आमचे गेस्ट जरा हटके आहेत. नक्की कोण आहेत ते आपल्याला कळणार आहे, पण त्याआधी बघूया गुप्ते का फांडा. नासानी एकदा 4 मराठी माणसांना चंद्रावर पाठवलं आणि ती अर्ध्यातनच परत आली. का बरं? अहो, कारण अर्ध्यावर पोहोचल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हा अमावस्या आहे. एकदा कणेकर त्यांच्या बायकोला म्हणाले, अगं ऐकलंस का, त्या लारानी 500 केल्या. बायको काय म्हणाली माहितीये? त्यात काय एवढंच, तिने 500 पुडाच्या वड्या केल्या तर एवढं कौतुक, आणि आम्ही भली मोठी बिर्याणी केली तरी काय नाही. लाल्या आजकाल कच्चीच प्यायला लागलाय. मी त्याला म्हणलं, अरे असं काय करतोस, थोडं पाणी टाक त्याच्यात. लाल्या म्हणाला, अवधूत, ग्लास भरलेला बघूनच तोंडाला पाणी सुटतं, एक्स्ट्रा टाकायची काय गरज. हे आणि अशा प्रकारचे अनेक विनोद सांगायला आज आपल्याकडे गेस्ट म्हणून येणार आहेत विनोदवीर शिरीष कणेकर आणि त्यांच्याबरोबर मागासवर्गीयांचं आशास्थान रामदास आठवले. खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. रामदास हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला दासबोध आठवतो, तर ह्या रामदासजींचं काय खासियत आहे? माझ्या आईने माझं नाव का राम ठेवलं काय मला माहित नाही, परंतु राम जो आहे हा राम इथल्या लोकांचा लोकप्रिय अशा पद्धतीचा म्हणजे तो देव आहे समजा, आणि मी मात्र देवावरती विश्वास न ठेवणारा अशा पद्धतीचा आहे. पण मी माणसांसाठी काम करणारा माणूस आहे आणि या देशातली जी माणसं आहेत त्या माणसांना माणूस बनवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, आणि त्यासाठी सातत्यानं बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारानं काम करणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे आईनं माझं नाव ठेवलं, ठीक आहे, रामदास माझं नाव ठेवलं. पण राम हे एकवचनी होते, दिलेलं वचन म्हणजे प्राण जाय पण वचन ना जाय असं म्हणणारे हे राम, आणि तुम्हाला मात्र शरद पवारांनी दिलेलं वचन काही पाळलं नाही. तर त्यांच्यासाठी एखादं गाणं म्हणावं असं वाटलं तर कुठलं म्हणाल? नाही, गाणं तर मी काही म्हणणार नाही, परंतु राम ज्या पद्धतीनं एकवचनी होता तसा मी सुद्धा एकवचनी आहे. आता मला तर म्हणजे इतरांनी जी वचनं दिलेली आहे ती पाळलेली नाही आहे, म्हणूनच मी बघतोय की खुपते तिथं गुप्ते आहेत. त्यामुळं पण तुम्ही चित्रपटात देखील काम केलेलं आहे, तर आता मी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, तर सुरुवातीपासून माझी इच्छा होती की चित्रपटामध्ये काम करावं. अमिताभ बच्चननी ज्या पद्धतीनं आपले अभिनयाच्या माध्यमातून तो लोकप्रिय झालेला आहे, अशा पद्धतीनं आपण अभिनय करावा, चित्रपटामध्ये यावं अशी माझी इच्छा फार होती. परंतु मी अडकलो या सामाजिक कार्यामध्ये अडकलो मी, आणि त्यामुळे आता मी इथं अडकल्यामुळं मला काही चित्रपटामध्ये जाता आलं नाही. परंतु अन्यायाचा प्रतिकार नावाचा एक चित्रपट आहे, त्याचबरोबर जोशी की कांबळे हा एक चित्रपट आहे, तर त्याच्यामध्ये माझा थोडासा टायटल रोल आहे. परंतु जर मी फुल टाइम जर मी काम केलं असतं तर मी कदाचित नाना पाटेकरांपेक्षा मी लोकप्रिय कलाकार होऊ शकलो असतो. अरे वा. आणि अजून वेळ ती गेलेली नाही, म्हणजे लोकांची इच्छा असेल तर मी अजूनही चित्रपटामध्ये काम करू शकतो. डायलॉग जे आहे ते डायलॉग असे मी फेकू शकतो की आतापर्यंत कोणत्याही अभिनय ज्या म्हणजे कलाकारांनी फेकलेले नाही आहेत. शिरीजी, स्वतःवरती विनोद करून लोकांना हसवायचा पायंडा पु ल देशपांडेंनी खरं तर घातला, आणि त्यानंतर तुम्ही. हो, मला असं काही वाटत नाही. मी तटस्थपणे स्वतःकडे बघू शकतो. मी माझ्या एका पुस्तकात मी माहीमचा द्वाड पोरगा म्हणून स्वतःवर एक लेख लिहिलेला आहे. तर त्याच्यात एका ठिकाणी मी असं लिहिलंय की दुसऱ्याची करून टाकायला, बोली भाषेत सांगायचं तर मला काही वाटत नाही. म्हणजे तशी गरज असेल आणि तशी आतनं ओढ वाटत असेल आणि आपण योग्य मार्गावर त्याची खात्री असेल
तर मला संकोच वाटत नाही. ती व्यक्ती लहान आहे, मोठी आहे, थोर आहे, मला काही देणं घेणं नाहीये. ज्या इश्यूवर आपण लिहितो तो बरोबर आहे की नाही एवढी एक गोष्ट मी फक्त बघतो. पण त्याच्यानंतर तो माणूस जर समोर आला तर मला कुठं बघावं कळत नाही. तर त्या लेखात मी असं लिहिलं होतं की एवढा जर बेडरपणा आहे लेखणीत, एवढा निडरपणा जर आहे, मग समोर माणूस आल्यावर घाबरता कशासाठी? आणि समोर माणूस दिसल्यावर जर भीती वाटत असेल, शरम वाटत असेल, तर बेडरपणे एवढा लिहिण्याचा आविर्भाव तरी कशाला आणता? पण आहे हे कॉन्ट्रडिक्शन माझ्यात आहे, हे मी तटस्थपणे बघू शकतो स्वतःकडे. क्या बात आहे. पण मग तुम्ही ही करून टाकली जे सांगता, तसं तुम्ही एखाद्या राजकीय नेत्याची करून टाकली का कधी? विचारतोय. आता यांच्याकडे बघितल्यावर मी त्यांच्या वाट्याला जाऊ शकेन राजकीय लोकांच्या, असं वाटतं का तुम्हाला? नाही, मी यांच्याबद्दल नाही विचारलं, नाही, इतर कोणा नेता हो. नाही, आणि त्यातनं काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? मला अलीकडे मार खायला नाही आवडत. सवय असते रे. काही लोकांचं कसं असतं की 2-4 दिवस कानपाडीत नाही खाल्ली त्याला चैन नाही पडत. माझं असं नाहीये. माझा तो विषय नाहीये. मला कधीही राजकारणात रस वाटलेला नाहीये, कधीही. आणि ते म्हणतात की आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स अँड ऑल माय अदर हॅबिट्स आर ऑल्सो गुड. तसं आहे. राजकारण हा माझा प्रांत नाही. लिहिलंय मी, थोडंफार लिहिलंय, नाही असं नाही. तुम्हीच आमचे सरदार म्हणून मी शरद पवारांची एक करून नाही टिंगल टवाळी करणारं एक आर्टिकल लिहिलं होतं रविवार लोकसत्तेत. त्यानंतर 8-15 दिवस जाऊन मी बारामतीला कार्यक्रम पण केला. पण काय तिथं काय अनुभव काय आला आपल्याला तिकडे? काय गंमत असते म्हणजे का, आता मी तुम्हाला काय सांगायचं, अनुयायांची गोष्ट सोडा. अनुयायी ही वेगळी जमात आहे टोटली. पण हे जे नेते असतात ना, यशस्वी नेते, हे इतके थिक स्किन्ड असतात. ते इतक्या लहानसहान गोष्टींनी चिडत नाहीत. हा, त्यांना परवडत नाही. तुम्हाला लिहायचं लिहा, हाती चलताय कुत्ते भोंकते, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही जे करायचं ते योग्य करत असतो, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे माझा बारामतीला कार्यक्रम ठरला म्हणून शरद पवारांनी किंवा त्यांच्यातर्फे कोणीतरी फोन करून तो कॅन्सल, या पातळीवर कधीही माणसं उतरत नाही. रामदासजी, कॉलेजमध्ये असतानाचे आवडते नेते कोणते होते तुमचे? आवडते नेते म्हणजे सगळे आता आपण बघत होतो ते शरद पवार होते, त्यानंतर आता सोनिया गांधी तर आता अलीकडच्या नेत्या आहेत. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला अट्रॅक्शन होतं की बाळासाहेब ठाकरे यांनी जरी आमचे वैचारिक मतभेद असलेही तरी डॅशिंग नेता आहे. म्हणजे मी डॅशिंग आहे ते पण डॅशिंग आहे. त्यामुळं डॅशिंग नेता असल्यामुळं वैचारिक मतभेद जरी असले तरी दुश्मनांच्या बरोबर सुद्धा आपण आपली ताकद दाखवली पाहिजे. आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणतात की शिवसैनिक तर आमचे आहेतच आहेत, पण भीमसैनिक सुद्धा अत्यंत खतरनाक अशा पद्धतीचे आहेत. तुमच्यामध्ये मला ना पूर्ण अभिनेत्याची स्किल्स दिसत आहेत. म्हणजे मी तुमचं भाषण कधी ऐकलेलं नाही पण आजपर्यंत, पण तुम्ही ज्या प्रकारे प्रभावीपणे आता बोललात तर मला असं वाटतं की तुम्ही खूप छान अभिनय करू शकणार. नाही, मग त्यासाठी आपणच एक पिक्चर काढा आणि मला घ्या त्यामध्ये. अरे आता हसले बघा, किती छान वाटले. हसल्यावर चांगले वाटले ना. गप्पा अशाच चालू राहणार आहेत. आणि नेत्यामधला एक अभिनेता आपण नक्की इथे, माझा दावा आहे, मी जाईल हे पुढचे 4 सेगमेंट जे आहेत त्या पुढच्या 4 सेगमेंटमध्ये ह्या नेत्यामध्ये दडलेला अभिनेता मी तुम्हाला नक्की दाखवीन.